मित्रांनो, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नसतं. लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार, सरकारचं समर्थन करण्याचा अधिकार आणि सरकारवर टीका करण्याचाही अधिकार. पण जर लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये म्हणून त्यांचे अकाउंट बंद केले जात असतील, पोस्ट डिलीट केले जात असतील, तर हा लोकशाहीचा विजय आहे की हुकुमशाहीची सुरुवात? नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत गंभीर आहे. भारत खरंच हुकुमशाहीकडे चाललाय का? भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार देतं. संविधानातील कलम 19 आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. म्हणजेच आपण सरकारच्या बाजूने बोलू शकतो, विरोधात बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. कारण लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते. पण प्रश्न असा आहे, आज सोशल मीडियावर विरोधी मत मांडणाऱ्यावर कारवाई का होते? पूर्वी वृत्तपत्र आणि टीव्ही हेच माध्यम होतं. आज प्रत्येक व्यक्ती स्वतःच मीडिया हाऊस बनली आहे. एका मोबाईल मधून लाखो लोकांपर्यंत विचार पोहोचतो. पण इथेच खरी भीती निर्माण होते. कारण सत्तेला सर्वात जास्त भीती असते ती प्रश्न विचारणाऱ्या लोकांची. जो सच लिखेगा वही बदनाम होगा, इस दौर में आईना रखना भी इल्जाम होगा. काही वेळा द्वेष पसरवणारे, हिंसा भडकवणारे किंवा खोट्या बातम्या पसरवणारे अकाउंट बंद करणं आवश्यक असू शकतं. पण जर फक्त सरकारवर टीका केली म्हणून अकाउंट बंद होत असेल तर तो लोकशाहीचा प्रश्न बनतो. कारण विरोध हा देशद्रोह नसतो. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले जातात, विरोध स्वीकारला जातो, चर्चा होते. पण हुकुमशाहीमध्ये विरोधकांना गप्प केलं जातं, भीतीचं वातावरण निर्माण होतं. एकाच विचाराला देशभक्ती म्हटलं जातं. आणि म्हणूनच आज अनेक लोक विचारत आहेत, भारत नेमका कोणत्या दिशेने चालला आहे? आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे, सोशल मीडिया कंपन्या स्वतः निर्णय घेतात का, की त्यांच्यावर दबाव असतो? कारण अनेकदा अकाउंट अचानक बंद होतात, पोस्ट हटवल्या जातात, रीच कमी होतो आणि सामान्य माणूस विचार करतो, माझा आवाज दाबला जातोय का? आज अनेक तरुण सोशल मीडियावर मत व्यक्त करण्यास घाबरतात. कारण त्यांना भीती वाटते, अकाउंट बंद होईल, ट्रोलिंग होईल, केस होईल, नोकरीवर परिणाम होईल. लोकशाहीमध्ये भीती नसते, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य असतं. देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त सरकारचं समर्थन नसतं. देशावर प्रेम करणं म्हणजे देशातील चुकीवर आवाज उठवणंही असतं. कारण शांत नागरिकांपेक्षा जागरूक नागरिक देशाला जास्त मजबूत बनवतात. भारतीय संविधान हे जगातील सर्वात शक्तिशाली संविधानापैकी एक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना अधिकार दिले कारण त्यांना माहित होतं, जर नागरिकांचा आवाज दाबला गेला तर लोकशाही फक्त नावापुरती उरेल. आज भारत हुकुमशाहीकडे चाललाय का? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण लोकशाही एका दिवसात संपत नाही, ती हळूहळू कमकुवत होते. जेव्हा लोक प्रश्न विचारणं बंद करतात, जेव्हा भीती वाढते, जेव्हा विरोधाला शत्रू मानलं जातं, तेव्हा लोकशाही धोक्यात येते. पण अंतिम निर्णय तुमचा आहे. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडिया अकाउंट बंद करणं योग्य आहे का? भारत अजूनही मजबूत लोकशाही आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत, जय संविधान.